भारतात प्रदूषणामुळे दररोज 5700 नागरिकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलंय। फुफ्फुसाचा कर्करोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारखेही गंभीर आजार होत आहेत। भारतात तंबाखूपेक्षा वायू प्रदूषणामुळे जास्त लोकांचा मृत्यू होतोय। दिवाळीच्या आतिषबाजीनंतर दिल्लीची हवेची गुणवत्ता लक्षणीयरित्या खालावली आहे। हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोकादायक श्रेणीत आली आहे। दिल्लीच्या बहुतेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत धोकादायक श्रेणीत नोंदवला गेलाय, जो आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे। भविष्यात AQI इतकाच उच्च राहिला तर त्याचा परिणाम मुलांच्या आणि वृद्धांच्या आणि त्याचबरोबर अगदी निरोगी व्यक्तींच्या आरोग्यावर सुद्धा होईल। हवेतील विषारी कणांसह वायू प्रदूषण आता भारतात मृत्यूचं दुसरं प्रमुख कारण का बनलंय? तर स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024 या ताज्या अहवालात असं दिसून आलं की जगभरातील प्रत्येक 8व्या मृत्यूचं कारण आता वायू प्रदूषण आहे। जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की भारतात PM 2.5 चे प्रमाण जगात सर्वाधिक आहे आणि ज्यामध्ये दिल्ली आघाडीवर आहे। दरम्यान हिवाळ्याच्या काळात घरातील हवा बाहेरील हवेपेक्षा अंदाजे 41% जास्त प्रदूषित असल्याचं आढळून आलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय या अहवालात नेमकी माहिती प्रदूषणाबाबत समोर आली आहे? दीपाली, एक 2024चा अहवाल समोर आलेला आहे। यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत। ते म्हणजे भारतामध्ये हजारो लोकांचा मृत्यू जो आहे तो या हवेच्या प्रदूषणामुळे होतोय। गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर हवेचं प्रदूषण जे आहे ते सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा परिणाम जो थेट आहे तो नागरिकांच्या आरोग्यावरती होतो आणि फक्त लहान मुलं किंवा वृद्ध यांनाच याचा फटका बसत नाही आहे, तर निरोगी लोकांना देखील या सगळ्या वायू प्रदूषणाचा फटका बसतोय। वायू प्रदूषणाची विविध कारणं जी आहेत ती समोर आलेली आहे। त्यामुळे आता याच्यावरती तात्काळ उपाययोजना होणं गरजेचं आहे, कारण नागरिकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण बघतो की वायू प्रदूषणामध्ये झालेली वाढ यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि यामुळे मृत्यूंचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। त्यामुळे आता या दृष्टीने थेट उपाययोजना होणं गरजेचं आहे। निश्चितच धन्यवाद देवेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान लक्ष्मीपूजनानिमित्त नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि त्यामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झालाय। मुंबईतील हवा बिघडली आहे। मंगळवारी मुंबईची हवा अत्यंत वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे। मुंबईचा हवा निर्देशांक 211 इतका होता। सुतळी बॉम्ब, पाऊस, आकाशात फुटणारे रंगीबेरंगी फटाके यामुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला होता। दरम्यान मुंबईसह नवी मुंबई तसंच ठाणे परिसरात मंगळवारी संध्याकाळी पावसानं हजेरी लावली। साधारण पाऊस पडला की पावसासोबत प्रदूषक वाहून जातात आणि त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होते। असं समीकरण असलं तरी मंगळवारी सकाळपासूनच शहर आणि त्याचबरोबर उपनगरात फटाके फोडण्यात आले आणि त्यानंतर सायंकाळी हलक्या सरी जरी बरसल्या तरी नागरिकांमध्ये फटाके फोडण्याचा उत्साह हा कायम होता।